दुसऱ्या भागामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. सराव संच 2.1. प्रश्न दुसरा. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. त्यातलं पहिलं उदाहरण 127/200 हे आपल्याला सोडवायचं आहे. थोडक्यात आपल्याला ही जी संख्या आहे ही पॉईंटमध्ये रूपांतरित करायची आहे. म्हणजेच हा जो 200 आहे त्या 200नी 127ला भाग द्यायचा आणि उत्तर काय येतं ते उत्तर म्हणून आपल्याला लिहायचं. नीट बघा, 200चा पाढा जर आपण विचारात घेतला किंवा 2चा पाढा विचारात घ्या तर ते प्रत्येकावर 2-2 शून्य वाढवत चला. 200च्या पाढ्यात 127 येणं शक्य नाही म्हणून इथं आपण शून्य घेणार आहोत आणि इथं शून्य घेतला म्हणून वरती एक पॉईंट दिला. आता 200च्या पाढ्यात 1200 येतील, बेसक 12. वजाबाकी करू, 7 उरले, शून्य तसाच, 12तून 12 गेले शून्य, ते लिहायची गरज नाही. 200च्या पाढ्यात 70 येणं शक्य नाही म्हणून आणखी एक शून्य घेतलं 70च्या वरती. आणि आता पॉईंट द्यायची गरज नाही कारण पॉईंट एकदा आपण दिलेला आहे. पुन्हा भाग देऊन बघूया आपण. 6 किंवा 600, शून्यामधून शून्य गेले, दोन्ही गेले आणि 7तून 6 गेले, 1 राहिला म्हणजे 100 शिल्लक राहिले. 200च्या पाढ्यात 100 येणं शक्य नाही म्हणून त्या 100च्या पुढे आपण आणखी एक शून्य घेणार आहोत, 1000 होतील. आणि आता 200च्या पाढ्यात मात्र 1000 येणार आहेत. 2×5 = 10 म्हणजे 205 1000 म्हणजेच 1000 वजा 1000, शून्यातून शून्य गेलं, हे सगळ्यांचे वजाबाकी शून्य येणार म्हणजे थोडक्यात बाकी शून्य आली. आणि म्हणून आपलं जे उदाहरण होतं 127/200, 127/200 त्याचं उत्तर आलं 0.635. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. म्हणजेच ह्या परिमेय संख्येचं दशांश रूपात म्हणजे पॉईंट वाईज आपण रूपांतरित केलेलं आहे. पुढचं उदाहरण 25/99. पुन्हा तसंच 99 घ्या, त्याला 25नी भाग द्यायचा आहे आपल्याला. 99च्या पाढ्यात 25 येणं शक्य नाही म्हणून याच्या पुढं आपण एक शून्य दिला आणि एक पॉईंट घेतला वरती. 299च्या पाढ्यात 250 पर्यंत संख्या असू शकतील. 99 दुने 198, 250 मधून 198 गेले, 2 आणि या ठिकाणी 5 येणार आहे. कसे आले थोडक्यात करून दाखवतो. इथं शून्य इकडून हातचा घेतला, 10 झाले. इथं 4 मधून तो आपण हातचा घेतला होता आणि इथून एक हातचा घ्यावा लागेल आणि इथं 14 येतील. 14तून 9 गेले, 9×5 = 14 म्हणून 5 आणि एकातून एक गेला शून्य, शून्य लिहिण्याची आवश्यकता नाही. ह्या 52 जे आहे ते 99च्या पाढ्यात येणार नाही म्हणून आपण 52च्या पुढे पुन्हा एक शून्य दिला, 520 आलं. आता 99चा पाढा आपण जर तयार केला तर 99×5 = 495 वजा चिन्ह, 520 मधून 495 गेले, 25 शिल्लक राहतात. हे कसे हे आपण इथं करून दाखवले बघा. 25 शिल्लक राहिले. आपण सुरुवात बघा 25नीच केली होती. इथं पुन्हा 25 आले, पुन्हा ती रिपीट होणार आहे. इथं शून्य घेतला, 250 झाले. 99तून 198, 250 मधून 198 गेले, हे आत्ताच केलं होतं आपण. 52 उरतात. पुढं एक शून्य घेतला,
99 पाचे 495. 495 हे 520 मधून वजा करायचे, उत्तर पुन्हा 25 येणार आहे. म्हणजे थोडक्यात इथं कसं यायला लागले आता 0.25 25 25 असं प्रकारे येणार आहे. याचा अर्थ हे आवर्ती संख्या या ठिकाणी आपल्याला मिळाली. म्हणून 25/99 याचं जे उत्तर आहे हे कसं आलं 0.25 25 अँड सो ऑन. हेच आपण जर थोडक्यात लिहिलं तर अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल 0.25 आणि त्याच्या डोक्यावरती रेष म्हणजे 25/99 याचं उत्तर आलं 0.25 बार. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण पहा 23/7. सोपं उदाहरण आहे, बघूया. मागच्या प्रमाणेच 7 त्रिक 21, 23 मधून 21 गेले, 2 शिल्लक राहतात. आता 7तून 2 जाणं शक्य नाही म्हणून 0 घेतला 2 वर आणि इथं पॉइंट दिला. 7 दुने 14, 20 मधून 14 गेले, 6 राहिले, 0 घेतला पुन्हा वरती, 7 8 56. या ठिकाणी वजा चिन्ह असणं आवश्यक आहे. 60 मधून 56 गेले, 4 शिल्लक राहिले, पुन्हा 0 घेतला, 7 5 35. भागाकार आपण सोपा म्हणत होतो पण तो मोठा आहे, 5 उरले, याच्या पुढे 0 घ्यावा लागेल, 7 7 49, 1 उरला, 1 वर पुन्हा 1 0 घेतला, 7 1 7. दहातून 7 गेले, 3 राहिले आणि पुन्हा 0 घ्यावा लागेल, 7 चौक 28. 30 मधून 28 गेले, 2 शिल्लक राहतात. आता बघा आपण सुरुवात इथं बघा 2 शिल्लक राहिले होते आणि परत इथं 2 शिल्लक राहिले, म्हणजे ह्या संख्या पुन्हा रिपीट होणार आहेत. कोटपासून हे 3.2 हे शेवटच्या 4 पर्यंत. म्हणजेच याचं जे उत्तर आहे हे उत्तर आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल. आपला प्रश्न असा होता 23/7 त्याचं उत्तर कसं आलंय 3.285 714. पुन्हा तीच संख्या येणार आहे 285 714 आणि पुढे अँड सो ऑन. हेच उत्तर आपल्याला व्यवस्थित लिहायचं असेल तर 3.285 714 आणि त्याच्या डोक्यावरती रेष. थोडक्यात आपल्याला अशा प्रकारे हे उत्तर लिहिता येईल. अशा प्रकारे आपण 3 प्रश्न ह्या दुसऱ्या प्रश्नात अंतर्गत सोडवलेले आहेत. मित्रांनो, पुढची 2 उदाहरणं अत्यंत सोपी आहेत. तुम्ही स्वतः ही उदाहरणं सोडवू शकता. होमवर्क म्हणून ही 2 उदाहरणं जी आहेत राहिलेली ही तुम्ही सोडवावीत अशी अपेक्षा. परिमेय संख्या P/Q स्वरूपात लिहा. हा थोडा मोठा प्रश्न आहे. ह्या P/Q स्वरूपात लिहायचे आहेत आपल्याला. आणि पहिलं उदाहरण त्यातलं 0.6 बार असं उदाहरण दिलेलं आहे.
मग जे काही दिलेलं आहे त्याला x मानू. समजा x बरोबर 0.6 बार. नीट लक्षात घ्या हे उदाहरण कसं सोडवलं जाते. आता पॉइंट नंतर किती संख्या आहेत? एकच संख्या आहे. म्हणजे दिलेल्या संख्येत हा 6 हा एकच अंक आवर्ती. दिलेल्या संख्येत 6 हा एकच अंक आवर्ती आहे. आवर्ती आहे. मग एकच अंक आहे म्हणून एकावर एक शून्य म्हणजे 10. म्हणून 10 ने गुणले. कोणाला गुणले? त्याच्यासाठी आपण काय करू? याला विधान क्रमांक 1 नाव देऊ. ह्या विधान 1 ला 10 ने गुणायचंय. दोन्ही बाजूंना गुणायचंय. x ला 10 ने गुणलं तर 10x. आणि ही जी संख्या आहे 0.6 बार याला जर 10 ने गुणलं तर काय येईल? 6.6 बार असं मिळेल. आणि याला विधान क्रमांक 2 असं नाव देऊ. विधान 2 मधून विधान 1 वजा करू. विधान 2 मधून विधान 1 वजा करू. अशाच प्रकारे ही सर्व उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. काय मिळेल आपल्याला? 10x वजा x बरोबर 6.6 बार वजा 0.6 बार. अशा प्रकारे आपल्याला हे मिळतंय. 10x मधून x गेला, 9x शिल्लक राहिले आणि 6.6 बार त्याच्यामधून 0.6 बार वजा केले तर फक्त 6 शिल्लक राहतील. 9 आपण बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला घेतला. इथं 9 आणि 1 चा गुणाकार आहे. त्याच्या विरुद्ध क्रिया भागाकार म्हणजेच 9 जर पलीकडे नेला आपण तर तो भागिले होईल. म्हणजे 6/9 असं आपल्याला मिळेल. याला संक्षिप्त रूप आपल्याला देता येते. मग संक्षिप्त रूप कसं देणार? 3च्या पाड्यात दोन्ही संख्या येतात. 3 दुने 6 3 त्रिक 9. म्हणजेच याचं उत्तर काय मिळेल? x बरोबर 2/3. अशा प्रकारचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतंय. आले लक्षात? पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न 0.37 बार. आता इथं बघा 0.37 पॉइंट नंतर दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणून जे काही दिलंय ते आपल्याला x मानायचं. समजा x बरोबर 0.37 बार. आता दिलेल्या संख्येत हे दोन आहे. पॉइंट नंतर दोन संख्या आल्यात पहा. दिलेल्या संख्येत संख्येत 3 व 7 हे दोन अंक आवर्ती आहेत. दोन अंक आवर्ती आहेत. म्हणून 100 ने गुणणे. 100 म्हणजे का? एकावर 2 शून्य आहे त्याच्यात आणि इथं दोन संख्या आहेत पॉइंट नंतर. म्हणून 100 ने गुणले. मागच्या प्रमाणेच याला आपण विधान 1 म्हणूया. आणि 100 ने गुणल्यानंतर आपल्याला
विधान 1 ला 100 ने गुणायचंय. 100 गुणिले x 100x. आणि इथं जर 100 ने गुणलं तर काय मिळणार आहे? 37.37 बार असं मिळेल. गुणाकार करून पहा पाहिजे तर. याला विधान क्रमांक 2 म्हणूया. मागच्या गणिताप्रमाणेच विधान 2 मधून विधान 1 वजा करायचे. अशी वजाबाकी केली तर काय मिळेल आपल्याला? 100x. त्यातून x वजा करा आणि दुसऱ्या बाजूंचा वजाबाकी 37.37 बार. ठीक आहे, आपण तुमच्या माहितीसाठी व्यवस्थित लिहूया ते. अशा प्रकारचं आपल्याला हे मिळेल. काय केलं? विधान 2 मधून विधान 1 वजा केलं. 100x मधून x गेला. 99 शिल्लक राहतील. 99x. आणि इथं 37.37 बार वजा 0.37 बार. हे पॉईंट नंतरचं कॅन्सल होईल आणि फक्त 37 शिल्लक राहतील. 37. पुन्हा तेच 99 आणि x चा गुणाकार आहे. 99 पलीकडे नेले भागाकार होईल. x बरोबर 37 भागिले 99. आता 37 आणि 99 यांना काही संक्षिप्त रूप देता येत नाही, म्हणजे आपलं हेच उत्तर. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न. 3.17 बार. तिसरा प्रश्न 3.17 बार. समजा काय जे दिलेलं आहे ते x मानायचं. किती संख्या असू द्या, लहान असू द्यात मोठी असू द्या, जे दिलंय ते x माना. आता पॉईंट नंतर किती संख्या आहे मोजा? 2 संख्या आहेत, म्हणजे इथं 100 ने गुणावं लागेल. दिलेल्या संख्येत एक व 7 हे 2 अंक आवर्ती आहेत. म्हणून 2 अंक आहेत पॉईंट नंतर, म्हणून 100 ने गुणणे किंवा 100 ने गुणले. याला आपण विधान 1 म्हणूया. या विधान 1 ला आपल्याला 100 ने गुणायचं आहे. x गुणिले 100 100x. 3.17 बार त्याला 100 ने गुणलं तर काय होईल? 317.17 बार. आणि याला आपण विधान क्रमांक 2 असं नाव देऊया. पुन्हा मागच्या सारखी स्टेप. विधान 2 मधून विधान 1 वजा करायचं. काय मिळेल? 100x वजा x बरोबर 317.17 बार वजा 3.17 बार. 100x मधून x गेला 99x. आणि 317 जे आहे त्यातून आधी 3 वजा करा, 314 येईल. आणि पॉईंट इथं पॉईंट 17 बार आणि इथं पण पॉईंट 17 बार. त्या संख्येतून 30 संख्या गेली तर 0 येईल. पुढं पॉईंट 0 लिहिण्याची आवश्यकता नाही. 99 पलीकडे नेला भागिले होईल 314 भागिले 99. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे, प्रश्न काय होता? 3.17 बार. याचं उत्तर किती आलं? 314 भागिले 99. आता 314 आणि 99 याला संक्षिप्त रूप देता येत नाही. मित्रांनो, हेच उत्तर आपलं फायनल. त्यानंतर चौथा प्रश्न काय आहे ते थोडक्यात सांगतो, तुम्हाला सोडवायचा आहे. चौथा प्रश्न पहा.
15.89 बार. इथं पुन्हा तसंच आहे. पॉईंट नंतर दोन संख्या ह्याप्रमाणे सोडवा, तुम्हाला उत्तर मिळेल. त्यानंतर 5वा प्रश्न बघा. 2.514 बार. पॉईंट नंतर आता किती संख्या आल्या ह्या उदाहरणात? पॉईंट नंतर 3 संख्या आल्या, म्हणजे एकावर 3 शून्य. म्हणजे आता ह्या उदाहरणात, पहिल्या उदाहरणात आपण 10 ने गुणलं, दुसऱ्या उदाहरणांमध्ये 100 ने गुणलं. तसं आता ह्या उदाहरणामध्ये एकावर 3 शून्य म्हणजे 1000 ने गुणावं लागेल. बाकी स्टेप्स ज्या आहेत ह्या सर्व याच प्रकारच्या आहेत. अशा प्रकारे आपण सराव संच 2.1 त्यातील ही उदाहरणं घेतलेली आहेत. आणि ह्याही प्रश्नामध्ये 3 उदाहरणं आपण घेतलीत. 2 उदाहरणं कशी सोडवायची ते तुमच्या लक्षात आणून दिलंय मी. ही उदाहरणं तुम्ही होमवर्क म्हणून सोडवायची आहेत. या ठिकाणी आपण सराव संच 2.1 हा जो भाग आपण सुरू केला होता हा पूर्ण करीत आहोत. पुढच्या भागात आपण सराव संच 2.2 आणि तत्पूर्वी काही त्या संबंधी माहिती जी आहे ती पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. येणार आहे